नमस्कार मंडळी. तर मंडळी, आज आपण बघणार आहोत की बाल संगोपन योजना, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना मागे जी आर आला होता फेब्रुवारीमध्ये 16 फेब्रुवारीला आणि पैसे सुद्धा वाटप झाले 21 तारखेपासून. ठीक आहे, 21 फेब्रुवारीपासून पैसे सुद्धा वाटप झाले आणि ते पैसे जे आहेत ते 28 फेब्रुवारीपर्यंत वाटप सुरू होते. तर मंडळी, भरपूर जणांचे कॉल आले की सर मला पैसे मिळालेले नाही, मला आलेच नाही, जे जी आर आला होता मला आलेच नाही, तर मला कधी मिळणार. मला संपूर्ण महाराष्ट्रामधून मला तर वाटते 100च्या वर कॉल झाले. ठीक आहे, कारण मी या बालसंगोपन योजनेचा जो व्हिडिओ बनवतो तेव्हा मी नंबर देतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंटमध्ये पण सांगतो की मला कॉल करा. तर बघा, मला भरपूर जणांचे कॉल आलेले आहेत की सर मला बालसंगोपन योजनेचे पैसे आलेले नाहीत. केव्हापासून? कोणी म्हणतात मला जुलैमध्ये शेवटचे आले होते, कोणी म्हणतात मला सप्टेंबरमध्ये आले होते, कोणी म्हणतात मला ऑगस्ट महिन्यामध्ये शेवटचे आले होते. ठीक आहे, तर 5-6 महिने झाले सर अजून आले नाही. तर आता का नाही आले? पैसे पण वाटप झाले, तर काय प्रॉब्लेम आहे, तर कधी येणार आहे? तर बघा, मी आजच्या व्हिडिओमध्ये की हे पैसे कधी येणार आहेत मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगून देणार आहे. तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा. तर मंडळी, बाल संगोपन योजनेचा जो जी आर आला होता 16 फेब्रुवारीला आणि जे पैसे जे आहेत ते 21 फेब्रुवारीपासून वाटप सुद्धा झालेले होते, ते 28 फेब्रुवारीपर्यंत वाटप सुरू होते. तर ते जे पैसे आहेत ते कोणाला मिळाले ते बघा. ज्यांना पहिल्यांदा पैसे मिळत आहेत त्यांच्यासाठी तो जी आर होता आणि त्यांना ते पैसे मिळाले. ज्यांना पहिल्यांदा पैसे मिळत आहेत त्यांना. ठीक आहे, नवीन फॉर्म भरला, जो फॉर्म आहे तो मंजूर झाला आणि त्यांना पहिल्यांदा ज्यांना पैसे मिळत आहेत, आधी मिळालेले नाही, 1ही रुपया त्यांना मिळालेला नाही, फक्त पहिल्यांदा ज्यांना पैसे मिळत आहेत त्यांच्यासाठी तो जी आर होता आणि त्यांना पैसे सुद्धा मिळालेले. तर आता सगळ्यांचं मला संपूर्ण महाराष्ट्रामधून कॉल आले की सर मला पैसे आलेले नाही. तर आता शेवटचे जे आहे मला सप्टेंबर महिन्यात आले होते, कोणी म्हणतात मला ऑगस्ट महिन्यात आले होते, तर कोणी म्हणतात मला जुलै महिन्यात आले होते. तर आता 5-6 महिने झाले मला आलेले नाही. तर आता पैसे कधी येणार या बालसंगोपन योजनेचे? तर बघा, हा व्हिडिओ स्किप न करता बघा. तुम्ही स्किप करता, पाहता आणि मग मला कॉल करता. ठीक आहे, जर काही एमर्जन्सी असेल तर मला या नंबरवरती संपर्क साधायचा, व्हॉट्सअप करायचा किंवा कॉल करायचा. समजा माझा कॉल नाही लागला तर व्हॉट्सअप करायचा. जे माझा टायमिंग आहे कॉल उचलण्याचा, कॉल रिसिव्ह करण्याचा, उत्तर देण्याचा, तो आहे सकाळी 11 वाजतापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. ठीक आहे, त्याच्यानंतर मला टाईम मिळत नाही, कारण संध्याकाळी 7 वाजतापासून मला दुसरे कामं असतात. ठीक आहे, आणि सकाळी मी काय लवकर झोपून उठत नाही. ठीक आहे, तर हा नंबरवरती मला व्हॉट्सअपसुद्धा करू शकता किंवा कमेंटसुद्धा करू शकता. मी त्याच्यामध्ये पण मी तुमचं कमेंटचं उत्तर मी लगेच देतो. ठीक आहे, कारण मी नाही देत तर माझी पत्नी देते, कारण ते जे कमेंटचं उत्तर आहेत ते माझी पत्नी देत राहते, कारण मला दुसरे भरपूर कामं असतात. तर बघा, मी तुम्हाला आता सांगत आहे की जे पैसे आहेत ते कधी मिळणार आहेत. ज्यांना शेवटचे सप्टेंबर महिन्यामध्ये आले ते कोणाला ऑक्टोबर महिन्यामध्ये, कोणाला ऑगस्ट महिन्यामध्ये किंवा कोणाला जुलै महिन्यामध्ये. आता 5-6 महिने झाले, भरपूर जणांचे मला संपूर्ण महाराष्ट्रामधून कॉल आले की सर आता पैसे कधी येणार. तर बघा, मी आता तुम्हाला सांगत आहे की जे बालसंगोपन योजनेचे पैसे आहेत, ज्यांना 6 महिने झाले आता आलेले नाही, त्यांना आता या मार्चच्या एंडिंगपर्यंत किंवा एप्रिलच्या 15 तारखेपर्यंत नक्की येणार आहे. एप्रिल महिन्यामध्ये कधीही येऊ शकतात 15 तारखेपर्यंत. समजलं? आता सगळं तुमचं कन्फ्यूज जे आहे ते दूर झालेलं असेल. ठीक आहे, आता या मार्चच्या शेवटपर्यंत किंवा एप्रिल महिन्याच्या 15 तारखेपर्यंत हे जे पैसे आहेत बालसंगोपन योजनेचे, कोणाला? ज्यांना 6 महिने झाले अजून आता पैसे आलेले नाहीत, आधी आले, जुलै महिन्यात आले, ऑगस्ट महिन्यात आले किंवा सप्टेंबर महिन्यात आले, तर त्यांना आता या मार्चच्या शेवट किंवा एप्रिलच्या 15 तारखेपर्यंत येण्याची दाट शक्यता आहे. 80% शक्यता आहे येण्याची. मला तर वाटतं एप्रिल महिन्यामध्ये येणार, कारण हा मार्च एंडिंग असते. तर एप्रिल महिन्यामध्ये माझ्या मताने एप्रिल महिन्यामध्ये येणार. ठीक आहे, तर झालं तुमचं कन्फ्युजन दूर झालं की आता टेन्शनमध्ये होत्या भरपूर कारण हे जे बालसंगोपन. आणि एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कसा की हे जे बालसंगोपन योजना आहे की ज्या मुलांचे आई मरण पावले असेल किंवा वडील मरण पावले असेल त्याच बालकांसाठी ही योजना नाही. कारण मला भरपूर जण
म्हणतात की सर फक्त आई मरण पावली असेल किंवा वडील मरण पावलं असेल तर त्यांच्यासाठी ही योजना आहे, तर तसं नाही. तर बघा, ही जी योजना आहे अनाथ बालके, आई बाबा मरण पावली असतील त्या मुलांसाठी ही जी योजना आहे, किंवा आई बाबा वेगवेगळे राहत असतील काही कारणास्तव, आता त्यांचा घटस्फोट होत असेल तर ती सुद्धा मुलं या योजनेसाठी पात्र आहेत. अनाथ मुलं, शाळेत न जाणारे मुलं, भिक्षा मागणारी मुलं या योजनेसाठी पात्र आहेत. फक्त आई बाबा मरण पावले किंवा आई मरण पावले किंवा वडील मरण पावले तोच मुलगा नाही. ठीक आहे, हे एवढे अनाथ बालके सुद्धा या योजनेसाठी पात्र आहेत. शाळेत न जाणारी बालके सुद्धा या योजनेसाठी पात्र आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर मंडळी बघा, आता तुम्हाला समजलं असेल की ह्या योजनेमध्ये कोणकोणते बालकं पात्र आहेत. ठीक आहे, आणि पैसे कधी मिळणार आहेत मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे. जर काही लागलंच तर मला या नंबरवरती संपर्क साधायचा, व्हॉट्सअप करायचा किंवा कॉल करायचा. आणि जो टायमिंग आहे सकाळी 11 वाजतापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. ठीक आहे, तर मंडळी हा व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे, कानाकोपऱ्यात, या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हा व्हिडिओ पोहोचवा, शेअर करा. ठीक आहे, तर मंडळी हीच होती आजची माहिती. तर मंडळी माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मंडळी, अशीच नवनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला. जय हिंद, जय महाराष्ट्र.